माझं वचन आहे। मारुती कायम त्याच्या इमानाला आणि शब्दाला जगणारा माणूस आहे। तुझ्या अंगात त्याचंच रक्त आहे, त्यामुळे तू तुझा शब्द फिरवणार नाहीस अशी मी आशा करते। वैदेवी आहे, तुम्ही म्हणाल तसंच होईल। येते। काय झालं? पारू बोल ना, काय झालं? काय बोलल्या ताई? मला एक सांग, ती काही वेडवाकडं बोलली का तुला? हो हो हो, तुम्ही शांत व्हा आधी। देवी आई लई बिरमानं बोलल्या माझ्याशी। उलट त्यांनी मला सांगितलं की आदित्य सरांची काळजी घे म्हणून। कसं? तर माझ्याशी एक शब्दही धड बोलली नाही। आदित्य सर, अहो देवी आईंचा राग आहे तुमच्यावर, पण त्यांचं तुमच्यावर तेवढंच प्रेम बी आहे ना। त्यांचं प्रेम दिसत नाही का तुम्हाला? मला माझा मुलगा परत हवाय, पण तुला बघून माझ्या आदित्याच्या आयुष्यातून दूर जाऊ शकशील? माझ्याशी तर लई प्रेमानं बोलल्या त्या। हे असं जर का असेल ना, तर मला आता आशा वाटायला लागली की अहिल्या तुम्हा दोघांनाही माफ करेल आणि घरी परत बोलवेल। आदित्य सर, आपण निघूया का? आजी एकटीच आहे ना, वाट बघत असेल आपली। हो हो हो। तुझ्यामुळे मला माझ्या मुलापासून दूर राहावं लागतं। आदित्य सर फक्त तुमचेच आहे, तर त्यांच्यावर फक्त तुमचाच अधिकार आहे। मग आता माझा मुलगा माझ्यासोबत का नाहीये? मी वचन देते तुम्हाला, पुढच्या 7 दिवसाच्या आत आदित्य सर तुमच्या सोबत असते। मी आदित्य सरांच्या आयुष्यातून निघून जाईन कायमची। तुमचा मुलगा म्हणून आदित्य सर तुमच्या सोबत असते, माझं वचन। काय गायला कसला विचार करतेस एवढा? नाही, काही नाही। एक विचारू? विचार ना। तू मगाशी पारुशी नीट बोललीस ना? समजलं मला। म्हणजे पारुनी बाहेर येऊन सगळ्यांना खोटं सांगितलं की तू तिच्याशी नीट वागलीस, नीट बोललीस। काय ना अहिल्या, तू त्या मुलीशी कितीही वाईट वागलीस ना, तरी ती तिचा चांगुलपणा कधीही सोडणार नाही। तुला वाईटपणा कधीच देणार नाही ती। माझा पूर्ण विश्वास आहे तिच्यावर। मुळात आज ती इथे आली हेच चुकलं, आणि पूजा होती घरात म्हणून मी काही बोलले नाही। पण इथून पुढे मला आयुष्यात तिचं तोंड नाही बघायचंय। पण हीच गोष्ट तू तुझ्या मुलाच्या बाबतीत सुद्धा ठरवलीस का? आई, एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट तुला सांगायची आहे, पण आधी मला सांग, तू बरी आहेस ना? म्हणजे मी उठलो तेव्हा प्रिया मला बोलली की तिथे तू बेशुद्ध। प्रीतम, तुला खरंच अहिल्याची एवढी काळजी वाटते?
ऑब्व्हियसली बाबा, असं का विचारताय तुम्ही? तुला कल्पना नाहीये तू काय वागलायस याची. इकडे आम्ही सगळे तुझी लक्ष्मी पूजनासाठी वाट बघत होतो आणि तू तिकडे मात्र. नाही 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 बाबा, हे बघा तुम्ही समजताय तसं काही नाहीये. मी दादाची शपथ घेऊन सांगतो की मी दारू प्यायलो नव्हतो. प्रीतम, तू बेशुद्ध होतास. हो आई, पण मी ठरल्याप्रमाणे ऑफिसला गेलो होतो बोनस वाटप करायला. तिथे गेलो आणि अचानक माझं डोकं जड व्हायला लागलं. मग मी काय वागतो हेच मला कळत नव्हतं. मी म्हणतोय ना, मी हवं तर दादाची शपथ घेतो आई. अहिल्या, मी बोललोय त्या इन्व्हेस्टर्सशी, ते नाहीयेत समजून घेण्याच्या मूडमध्ये. ते म्हणतायत आम्ही जर तुमच्या कंपनीत पैसेच आदित्यमुळे लावलेत, तो नसेल तर आमची फसवणूक आहे. हे बघा, मला वाटते उद्याच्या मीटिंगला जर दादा आला ना तरच काहीतरी चांगलं होऊ शकतं. नाहीतर मग आपल्याला ते अख्खं युनिट बंद करावं लागेल. अगं तुम्हाला काय वाटतंय, मी बोलवलं पाहिजे का त्याला? बघ, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तू एवढा समजूतदार नक्की आहेस की योग्य वेळेला काय करायचं आणि काय नाही करायचं याचा निर्णय घेऊ शकतोस तू. हे बघ, तुला जो वाटेल तो निर्णय घे. मी आहे तुझ्यासोबत. एवढी मेहनत घेऊन उभी केलेली कंपनी अहिल्याच्या किंवा इतर कोणाच्या तरी इगोमुळे संपलेली मला नाही चालणार. तुला जो काही निर्णय घ्यायचा तो घे. मी आहे तुझ्या पाठीशी. थँक्यू सो मच बाबा. थँक्यू.